नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शिवजयंतीला हुल्लडबाजी, पुंगळ्याकडून दुचाकी फिरवल्या. कोल्हापूर पोलिसांनी गाड्या जप्त करून 400 हुल्लडबाजांना 3.5 लाखाचा दंड. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी होत असताना काही हुल्लडबाजांनी बेदरकारपणे दुचाकी फिरवत कायदा मोडल्याची घटना समोर आली. सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठा आवाज करत रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली. तब्बल 409 जणांवर दंडात्मक कारवाई करत 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात विविध मंडळाकडून मिरवणुका, शिवज्योत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही हुल्लडबाजांकडून सायलेन्सरच्या पुंगळ्याकडून बेदरकारपणे दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी सायंकाळपासून गुरुवारी सकाळी 11 पर्यंत संयुक्त कारवाई केली. या मोहिमेत 409 वाहन चालकांवर कारवाई करत 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मोठा आवाज करणाऱ्या 32 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या कारवाया यापुढे सुरू राहणार असून पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी देताना वाहतूक नियमांचं पालन करण्याच्या स्पष्ट सूचना कराव्यात, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. दरम्यान अनेक मंडळांकडून विधायक उपक्रमांनी जयंती साजरी केली जात असताना काहींच्या अतिउत्साहामुळे चांगल्या कार्यक्रमांना गालबोट लागत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना कायदा आणि शिस्त पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.